नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्रहो, आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये जे काय आपले फॉर्म रिजेक्ट होत आहेत आणि पेंडिंगमध्ये राहत आहेत हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि नारी शक्ती दूत ॲपमध्ये असे काही नवीन अपडेट आलेले आहेत। हे ॲप बी अपडेट झालेलं आहे आणि याच्यामध्ये नवीन जे काय अपडेट आले हे तेही अपडेट मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे। तर मित्रहो, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रहो, आपल्या प्ले स्टोअरवर जाऊन नारी शक्ती दूत ॲप हिला अपडेट करून ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। तर मित्रहो, आपण ज्या फॉर्म भरलेला आहे आणि ते फॉर्म आपल्याला बघायचं आहे, तर आपल्याला केलेले अर्ज याच्यावर क्लिक करायचं आहे। केलेले अर्ज याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला जसं काय असा इंटरफेस दिसेल। तर हे आपण जेवढे काय फॉर्म भरलेले आहेत हे फॉर्म आपल्याला पूर्णपणे दिसतील। तर आपण या पुन्हा एका फॉर्मला क्लिक करून याच्यामधले काही नवीन इन्फॉर्मेशन आलेली आहे ते पाहणार आहोत। तर मित्रो, जे कोणताही फॉर्म तुम्ही याच्यातला ओपन करू शकता क्लिक करून। तर मित्रो, क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल। जे काय आपण फॉर्म भरलेला आहे तर हे याच्यातली पूर्ण माहिती आपल्याला बघण्यासाठी मिळेल। बघू शकता याच्यातली पूर्ण माहिती, जे काय आपण अपलोड केलेले आहे कागद ते बी पूर्ण दिसतील आपल्याला। आपला फोटो बी जे काही बँकेचे अकाउंट नंबर IFSC कोड दिला असेल ते काही दिसेल आणि जे काही आपलं नाव वगैरे, तालुका, ग्रामपंचायत वगैरे पूर्ण काही दिसेल। जर आपल्या याच्यात काही चूक झाली असल्यास आपण ही चूक दुरुस्त करण्यासाठी एक बार फक्त फॉर्मला एडिट करू शकतो। तर मित्रहो, या ठिकाणी एडिट करण्याचा ऑप्शनसुद्धा दिलेला आहे। या एडिट ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या फॉर्ममध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही ती चूक दुरुस्त करून डबल रिअपलोड करू शकता। तर मित्रहो, जे उजव्या कोपऱ्यामध्ये एक निळ्या कलरचं बटन आलेलं आहे, या बटनाला क्लिक केल्यानंतर हे नवीन अपडेटमध्ये आलेलं आहे। तर याला क्लिक करून पाहूत आपण। तर मित्रहो, बघा त्या बटनाला क्लिक इन्फॉर्मेशन असं नवीन पेंडिंग टू सबमिट असं दाखवत आहे। तर याच्यामध्ये काय काय माहिती दिली ते बघूत। प्रलंबित ते सबमिट केलेले म्हणजे असे आहे, सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही। अंतिम सबमिटसाठी हे अद्याप प्रलंबित आहे। तर मित्रहो, तुम्ही सबमिट केले असेल असं सांगत आहे। सबमिट केलेला फॉर्म बी ते पूर्णपणे सबमिट झाला नसून ते पेंडिंगमध्ये आहे असे सांगत आहे आणि ते समोर चालून अप्रूव्हल बी होणार आहे ती बी माहिती याच्यात सांगत आहे। या ठिकाणी अप्रूव्हल दिलं, मंजूर, सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेलेले आहे। सबमिट कडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही। म्हणजे तुम्ही जे अप्रूव्हल दिलेलं आहे, तुम्ही जे सबमिट केलेला आहे तुमचा फॉर्म, तर याला जोपर्यंत तुम्ही अप्रूव्हल भेटत नाही तोपर्यंत आपल्याला कोणतीही कारवाई करायची गरज नाही किंवा दुसरा फॉर्म भरण्याची गरज नाही असंही याच्यामध्ये सांगत आहे। तर इन रिव्ह्यूमध्ये काय सांगत आहे, सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनकर्त्याद्वारे मूल्यांकन केले जात आहे। सबमिट फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे। म्हणजे तुम्ही जे सबमिट केलेलं आहे त्यासाठी सबमिट फीडबॅकमध्ये किंवा मंजुरीची वाट पाहत आहे म्हणे। तुमचं जे फॉर्म भरलेलं आहे ते मंजूर होण्याची वाट पाहत आहे म्हणे। तर रिजेक्ट झालेले कसे करावं, सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही। म्हणजे तुमचा जर रिजेक्ट झाला फॉर्म असेल तर तुम्ही त्याच्यात दुसरी कोणतीही कारवाई करू शकत नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरा फॉर्म भरू शकतो। मग त्याच्यात त्या फॉर्ममध्ये कोणतीही खाडाखोड करू शकत नाही तुम्ही जर डबलमध्ये एडिट केल्यानंतर। नंतर काय म्हणते, संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता। सर्वेक्षण
पुनरावलोकन करून स्वीकारले गेलेले नाही, परंतु सबमिटला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एकदा सबमिट झाल्यानंतर पुन्हा बी सबमिट करता येते फॉर्ममध्ये एडिट करून. त्याची पूर्ण माहिती येथे इन्फॉर्मेशनमध्ये दिलेली आहे. हे सुद्धा बदल झालेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला तर एडिट करायचं असेल तर या ठिकाणी एडिट करून तुमचा फॉर्म एडिट करू शकतो. आणि आपला जर फॉर्म पेंडिंग दाखवत असेल तर काही घाबरायची आवश्यकता नाही, काहून त्याला अप्रूव्हल भेटेल 2-3 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात, परंतु त्याला अप्रूव्हल जरूर भेटेल किंवा रिजेक्ट होईल. रिजेक्ट झाल्यानंतर तुम्हाला ते रिजेक्ट झाला म्हणून कळेल बी ॲपद्वारे, तर तुम्ही फॉर्म डबल भरू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत राहतील.